नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचे GK स्टडी यार्ड या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडीवरील महत्त्वाचे 30 प्रश्न पाहणार आहोत। ते तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील। चला तर मग प्रश्न पाहूयात। प्रश्न पहिला, महाराष्ट्र भूषण 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पार पडली? तर 5 टप्प्यात पार पडली। जर देशात विचारलं तर 7 टप्प्यात पार पडली। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर 288 आहे बघा। आणि विधान परिषद सदस्य संख्या तर 78 आहे। महाराष्ट्रात एकूण किती लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली 2024ची? तर 48। चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न पुढचा बघूया, महाराष्ट्रातील 37वा जिल्हा कोणता? तर जिल्हा आहे उदगीर। हा उदगीर घोषित झालेला आहे महाराष्ट्रातील 37वा जिल्हा म्हणून। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत। पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे विधानसभा सभापती कोण आहेत? तर इथे राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राचे विधानसभा सभापती आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे विधान परिषद सभापती कोण आहे? तर राम शिंदे हे महाराष्ट्राचे विधान परिषद सभापती आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 11, भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन हे भारताचे अर्थमंत्री आहेत। पुढचा प्रश्न, भारतीय दंड संहिता याचे नाव बदलून काय झाले आहे? तर आहे भारतीय न्याय संहिता हे नाव बदलून झालेले आहे। भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे ठेवण्यात आलेले आहेत। प्रश्न 14वा, भारतीय साक्षी पुरावा कायद्याचे नाव काय आहे? तर भारतीय साक्ष अधिनियम करण्यात आलेले आहे। प्रश्न 15वा, भारतातील कोणत्या पहिल्या बायोव्हिटॅमिन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर मनसर नागपूर हे महाराष्ट्रातील आहे, ते राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। प्रश्न 16वा, भारताचे नवीन संरक्षण सचिव कोण आहेत? तर राजेश कुमार सिंग हे भारताचे नवीन संरक्षण सचिव आहेत। प्रश्न पुढचा 17वा बघूया, भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोठे आहे? तर कोलकाता येथे आपली भारतातली पहिली अंडर वॉटर मेट्रो आहे बघा। प्रश्न 18वा, जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 105वा हा क्रमांक लागतो। प्रश्न 19वा, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 नुसार भारताचे स्थान कितवे आहे? तर 49वे क्रमांक आहे भारताचे आहेत नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 नुसार। प्रश्न पुढचा बघूया, दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? तर रोहन जेटली आहेत। प्रश्न 21वा, मिस इंडिया USA 2024ची कोण बनलेली आहे? तर कॅटलीन सॅड्रा नील ही मिस इंडिया USA 2024ची बनलेली आहे। प्रश्न 22वा, फेमिना मिस इंडिया 2024ची कोण आहे? तर निकिता पोरवाल आहे। प्रश्न 23वा, फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू 2024चा विजेता कोण आहे? तर विनिसियस ज्युनियर आहे। प्रश्न 24वा, जमशेदजी टाटा पुरस्कार 2024 कोणाला मिळालेला आहे? तर किरण मजुमदार शॉ यांना जमशेदजी टाटा पुरस्कार 2024 हा मिळालेला आहे। प्रश्न 25वा, 2023चा तानसेन पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पंडित स्वप्न चौधरी यांना 2023चा तानसेन पुरस्कार मिळालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न 26वा, फ्रेंच ओपन 2024चा पुरुष विजेता हा कोण आहे? तर कार्लेस अल्कराज हा स्पेनचा खेळाडू हा आहे। प्रश्न 27वा, फ्रेंच ओपन 2024ची महिला विजेती कोण आहे? तर इगा स्विटेक ही आहे, ती पोलंडची आहे। प्रश्न पुढचा बघूयात, लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा किती आहे? तर 21 ते 65 वर्ष ही वयोमर्यादा आहे। पुढचा प्रश्न, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह किती रुपये दिले जातात?
तर 1500 रुपये दिले जातात. पुढचा प्रश्न, मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेन भारती हे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त आहेत. अशा प्रकारचे चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी GK स्टडी यार्ड या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.